मंदिराची उंची किती आहे, कळस कसा आहे, मंदिराला गेट कोणकोणते, ही सगळी माहिती एका पत्रकामध्ये दिली. दुसऱ्या पत्रकावर मंदिराचा फोटो आहे, तो फोटो घरामध्ये ठेवा. आणि ते अक्षदा पहिले लग्न निघले की आदल्या रोजी संध्याकाळी वाजंत्री वाजायची, घरावाले लग्नावाले यायचे आणि तुमच्या दरवाजावर अक्षर ठेवायचे, सांगायचे मांडवाचं मूळ बुंदी खायला. इथं काही बुंदी तुम्हाला करायचं करा तुमच्या गावामध्ये, आपलं काही म्हणणं नाही. पण ऐका, त्या अक्षता दरवाजावर टाकू नका. त्या अक्षता झाल्या तुमच्या गुरुना महाराज, त्या अक्षतेहून अभिमंत्रित केलेल्या अक्षता अयोध्येहून येऊ राहिल्या, त्या पदरामध्ये घ्या, एखाद्या पात्रामध्ये घ्या आणि घरामध्ये ठेवा. त्याच्याकडून आपल्या कुठल्याही प्रकारची विटंबना होणार नाही, पहिली याची काळजी घ्यायची. जर तुमच्याकडून 22 तारखेनंतर असं लक्षात आलं आपल्या कोणी सांभाळल्या जात नाही, विटंबा होते, सरळ पुडी बांधायची. आपल्या गावातले ब्राह्मण देवता कोणी पैठणला चाललं की त्यांना सांगायचं एवढं गोदावरीमध्ये प्रवाहित करून द्या, फक्त त्याची विटंबा आपल्याकडून होणार नाही, याची काळजी सगळ्यांनी घ्यायची. म्हणून 21 तारखेला तुमच्याकडे रॅलीचं वगैरे नियोजन केलं असेल, ती मी काही जास्त लांबवत नाही. दुसरं 19 तारखेला बिडकीनमध्ये भाग्यनगर, ज्याला हैदराबाद एक कलंकित नाव आहे, इथले हिंदू धर्माचे प्रचारक आदरणीय राजासिंहजी यांची सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. वेगवेगळ्या विषयावर त्यांचं व्याख्यान होणार आहे. हिंदू धर्मामध्ये जनजागृती करण्याचं काम त्या ठिकाणी करणार. त्याच्यामध्ये अनेक विषय, हिंदूंचे अनेक विषय. तुम्ही झोपलेली माणसं आहे, मला गॅरंटी यायची, तुम्हाला हिंदू धर्माविषयी संवेदना नाही अंतकरणामध्ये. मी फार आत्मविश्वासानं बोलतोय आणि प्रभावीपणे बोलतोय. तुम्हाला नसेल तर माझ्यासोबत चला, तुम्हाला गावाच्या गाव कन्वर्ट झालेली मी दाखवतो. गावाच्या गाव वाळूला या, माझ्या गावापाशी आंबेलोळ आहे तिथं या, किती गावं दाखवू. हे संवेदना मावळलेलं आहे. म्हणून सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्या, हा उत्सव साजरा करताना प्रभू रामचंद्र त्यावेळेस पहिला मुद्दा, जो समाज मुख्य प्रवाहापासून बाजूला झालेला आहे, हिंदू आहे पण प्रवाहापासून झालेला आहे, त्यांना तुम्ही जवळ घ्या, त्यांना पूजेमध्ये सहभागी करून घ्या. हा सगळ्यात पहिला मोठा मुद्दा आहे. ही माणसं प्रवाहाच्या बाहेर जाता कामा नाही. का आश्चर्य वाटत तुम्हाला, 150 घर आहे, 150 डायरेक्ट कन्वर्ट झाले ख्रिश्चन मध्ये. हे वळून झालेला आम नाही, वाळूच तुम्हाला कशी आंबेलोळ माझ्या गावापासून 6 किलोमीटर अंतराचं गाव आहे. फारच ही काळाची गरज आहे. 19 तारखेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा त्या ठिकाणी नियोजन झालेलं आहे. तरुण मंडळी या ठिकाणी बरीच मंडळी मला येऊन भेटलेली आहे. त्यांची सूचना या ठिकाणी मी देण्याकरता तुमचा 5 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. आणखी काही सूचना आहे भाऊ? ओके ना, चला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आदरणीय महाराजांच्या नेतृत्वामध्ये खूप मोठा उत्सव चालू आहे. तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं, आमच्या राजमामाच्या वतीनं ही सेवा माझ्यापर्यंत आली. झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करून माझ्या वाणीस पूर्ण विराम देतो. शिवम भवतु. ओम शांती. ज्ञानेश्वर चालत असेल